मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरींची सुद्धा नियमित गणना होणार आहे। मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतलेला आहे। भटक्या कुत्र्यांप्रमाणेच भटक्या मांजरींचा त्रास सुद्धा आता दिवसेंदिवस वाढत चाललाय। त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत। पालघरच्या ग्रामीण भागात महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसतोय। जिल्ह्यामध्ये तापमान वाढत असताना रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सध्या सुरू असल्यामुळे नागरिक त्रासलेले आहेत। डहाणूमधील महालक्ष्मी यात्रा उत्सवातील व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसतोय। बोरिवली ते विरार रेल्वे स्थानकामधील 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी 6 सोसायट्या बाधित होत आहेत। रहिवाशांना रेल्वेकडून केवळ 5 लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। वडगाव मावळ नगर परिषदेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलंय। कारण पथदिव्यांचं सोलार धोकादायक बनलंय। ते कधीही कोसळू शकतं आणि त्यामुळे धोकादायक सोलार संदर्भात उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। नागरिकांच्या हरकती आणि सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं बांधकाम लांबणीवर पडलंय। हा पूल पाडून त्या ठिकाणी नवा द्विस्तरीय पूल उभारला जाणार आहे आणि त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसांनंतर या संदर्भातला निर्णय घेऊन पूल बंद करण्यात यावा अशी मागणी केलेली होती आणि त्या संदर्भात आता निर्णय झालेला आहे। मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी आतापर्यंत 12% नालेसफाई झाली आहे। त्यामुळे 68% नालेसफाईचं महापालिकेसमोर आव्हान असेल। मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते। नवी मुंबईमध्ये एपीएमसीमध्ये सोमवारी आंब्यांच्या 1,19,000 पेट्यांची आवक झाली आहे। या महाराष्ट्रातून सर्वाधिक 84,209 पेट्या तर इतर राज्यांमधून 35,099 पेट्यांची आवक झाली आहे। अशा एकूण 1,19,228 पेट्या एपीएमसीमध्ये दाखल झाल्यात। कर्नाटकमधील हापूस तोतापुरी आंब्यांची आवक झाली आहे। मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे। यासाठी 1,800 कोटी खर्च होणार असून आतापर्यंत प्रकल्पाचं 18% काम पूर्ण झालंय। त्यामुळे सीएसएमटी स्थानक आता रेल मॉल म्हणून ओळखला जाणार आहे अशी माहिती प्रशासनानं दिली आहे। मुंबईमधील बहुप्रतीक्षित डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B या मार्गिकेवरील मेट्रोच्या चाचणीला बुधवारपासून सुरुवात होणार आहे। या मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या फेऱ्या उद्यापासून वाढवल्या जाणार आहे। मध्य रेल्वे प्रशासनानं या संदर्भातला निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेवर सध्या 6 एसी लोकल गाड्या आहेत आणि त्यापैकी 5 लोकल दिवसभरात 66 फेऱ्या पूर्ण करतात। सांगलीच्या मोसे डिग्रजच्या स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली। शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। पुण्यामध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढत तरुणांनी मध्यरात्री धिंगाणा घातला होता। वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारे आवाज करणाऱ्या वाहनांवर आता कारवाई केली जाते। मात्र तरी सुद्धा शहरामध्ये असे प्रकार घडत असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळच्या निघाटेवाडी इथे शेकडो एकर डोंगराला भीषण आग लागली। या आगीमध्ये डोंगरावरील झाडं आणि झुडपं जळून गेलेली आहेत। आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र आगीमध्ये अनेक प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू झालाय। रायगडच्या पोलादपूरमध्ये जनावरांच्या गोठ्याला आग लागली। या आगीमध्ये गोठ्यामध्ये बांधलेल्या 4 जनावरांचा होरपळून मृत्यू झालाय। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील कुचीफाटा इथे ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला। यामध्ये 8 जण गंभीर जखमी झालेत तसंच 3 महिला ठार झाल्यात। द्राक्ष तोडणीसाठी जाणाऱ्या टेम्पोला भरधाव ट्रकनं धडक दिली। पालघरच्या आदर्श नगर परिसरामध्ये चोरी करून पळून जाणाऱ्या चोराला अटक करण्यात आली आहे। रात्री घरातून 10 ते 12 लाख रुपयांची चोरी करून हा चोर पळून जात असताना एक तरुणी दोघा चोरांसोबत भिडली। यावेळी एकाला पकडण्यात यश आलेलं आहे आणि एक जण फरार झालाय। बीडच्या मसाजोगमध्ये आवादा कंपनीच्या साहित्याची चोरी प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक झाली आहे। 7 एप्रिल रोजी आवादा पवनचक्की परिसरातून 12,68,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। या प्रकरणामध्ये 14 आरोपींनी चोरी केल्याचं समोर आलेलं आहे। पुण्यातील धानोरी भागामध्ये सिद्रा गार्डन सिटीमध्ये
3 घुसखोरांनी दहशत माजवली आहे। 8 एप्रिलच्या पहाटे कोयत्यासारखं शस्त्र घेऊन 3 आरोपी सोसायटीमध्ये शिरले। या तिघांनी एका घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे आरोपी चित्रित झालेत। पुण्यामध्ये ऑनलाईन गेमच्या नादात तरुणाला 39,77,000 रुपयांचा गंडा पडलेला आहे। सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ दाखवून या तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे। एव्हिएटर गेमद्वारे सायबर गुन्हेगारांनी तरुणाला कोट्यवधी रुपयांच्या परताव्याचं आमिष दाखवलं होतं। ऑनलाईन बेटिंग करण्यामध्ये त्यानं 39 लाख रुपये गमावलेले आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। विशालनगरमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेला पतीकडून अघोरी कृत्याचा सामना करावा लागला। पोटगी मागितल्यामुळे पतीने तिच्यावर जादूटोणा केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे। भांडूपमधील कुख्यात गुंडाचा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। जिया अन्सारी असे या गुंडाचं नाव आहे। या गुंडानं केलेल्या गुन्ह्यांचे कलम लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे। कर्जत शहरालगत असलेल्या दहिवलीमध्ये एका इमारतीमध्ये पहाटेच्या सुमारास घरफोडीचा प्रकार घडलेला आहे। सर्व सीसीटीव्हीमध्ये ही घटना चित्रित झालेली आहे। चोराचं दरवाजाचं कुलूप तोडत असतानाच तसंच घरातले लोक जागे झाले। दरम्यान चोरट्यांनी तिथून पळ काढला। या घटनेमुळे परिसरामध्ये सध्या भीती पसरली आहे। मुंबईमधील भांडूपच्या विहार तलावामध्ये तरुणावर मगरीनं हल्ला केला। विहार तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीनं हल्ला केलेला आहे। या हल्ल्यामध्ये तरुण जखमी झालाय। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर कुत्र्यानं हल्ला केलाय। सांगलीच्या माळी गल्ली परिसरामध्ये कुत्र्यानं त्यांचा पायाला चावा घेतला। दरम्यान शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सांगलीच्या बिसूरमध्ये राज्यस्तरीय प्रो कबड्डी स्पर्धा पार पडली आहे। या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्यासह राज्यातील 15 संघांनी सहभाग नोंदवला। हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सांगलीच्या कुरबाडमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगलेला होता। यावेळी भारताच्या गौरव मछवाडा या पैलवानानं इराणच्या अमीर मोहम्मद या पैलवानाला चितपट केलेला आहे। हनुमान यात्रेनिमित्तानं आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगावच्या पारगावमध्ये वादळी वाऱ्याबरोबरच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळीचं खोड आडवं झालेलं आहे। चोपडा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली आणि त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शासनानं तत्काळ पंचनामे करावेत आणि सरसकट सर्व नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। जळगाव चोपडा तालुक्यातील अनेक भागांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे एका शेतकऱ्याचं 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून नेलाय। नाशिक जिल्ह्यामधील 3 तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा गारपीट झाली आणि पाऊस झाला। त्यामुळे उन्हाळ कांद्यासह द्राक्ष आणि गहूच्या पिकाचं नुकसान झालंय। निफाड, चांदवड, येवला या तालुक्यांमध्ये काही गावांना गारपिटीचा फटका बसलाय। सोलापूर जिल्ह्यातील 148 हेक्टर पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसलाय। बार्शी, करमाळा, सांगोला या तालुक्यांमधील 148 गावांमधील शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। आंबा, केळी, द्राक्ष, खरबूज या पिकांसह इतर शेती पिकांनाही याचा फटका बसलेला आहे। कोकणामधील हापूस आंब्यांचा हंगाम हा बहरलेला आहे। भळ बाजारामध्ये हापूसची आवक वाढली आहे। हापूसची आवक वाढल्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये दरामध्ये काहीशी घट झाली आहे। कोल्हापूरच्या नांदारी गावामध्ये गव्यानं धडक दिल्यामुळे 56 वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। यामध्ये वन्य प्राण्यांमुळे गावातील शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते।